जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती। जागतिक दिव्यांग दिनाच्या तुम्हाला पुरस्कार मिळाला सर, काय सांगाल याबद्दल? मी जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। आज आम्हाला ही ट्रॉफी मिळाली। ही राहिलेले दिव्यांगाला जनजागृती करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि गेली 15 वर्ष मी हे काम करतोय। माझे सहकारी तालुकाध्यक्ष गणेश नलावडे व इतर माझे सहकारी आम्ही जीवाचं रान करून मेहनत करतो आणि दिव्यांगासाठी काम करतो। गेली 15 वर्षापासून आम्ही दिव्यांगासाठी काम करत आहोत आणि इथून पुढे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हे काम करणार आहोत। तुम्ही दिव्यांगांसाठी कोणत्या पद्धतीचे काम करता, कोणते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता? आम्ही जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आम्ही दिव्यांगांचे प्रलंबित असलेले पेन्शन असो किंवा अंत्योदय कार्ड असो, इतरही दिव्यांगांच्या ज्या समस्या असेल, ज्या आमच्यापर्यंत येत असेल त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि वरिष्ठ आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात। दिव्यांगांचे काही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, जसं काही पेन्शनचा प्रश्न असेल तर? नाही, असतात, थोडेफार असतात, परंतु वेळोवेळी त्यांना जाऊन भेटणे आणि योग्य आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। आजच्या दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही काय संदेश देता? आम्हाला जी हे मिळालेली आमच्या कार्याची पोच आहे आणि यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, जी घेऊन आम्ही दिव्यांगापर्यंत पोहोचतो। आपलं नाव? संजय मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर। किती सन्मान सोहळा पुरस्कार वाटण्यात आला? आज 3 डिसेंबर 2025 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलं होतं। त्यामध्ये त्या कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दिव्यांग क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या जवळपास 25 ते 30 लोकांना त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, जेणेकरून त्यांना पुढे काम करण्यासाठी उत्साह मिळेल या हेतूने त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच दिव्यांग शाळेमधील मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत पार्टिसिपेट केले होते अशा विद्यार्थ्यांना देखील माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते प्रमाणपत्राने ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आमच्या विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या अव्यांग दिव्यांग विवाहामध्ये मागील वर्षी ज्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिलो होतो 24-25 मध्ये, अशा जोडप्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले। या दिव्यांगांची किती जणांची निवड झाली होती आणि किती जणांना म्हणजे किती संख्या निवडली होती तुम्ही? मागच्या वर्षी अव्यांग दिव्यांग विवाहामध्ये 6 लोकांची निवड झाली होती, त्यापैकी 4 ते 5 लोक उपस्थित होते। चालू वर्षाची अजून निवड बाकी आहे। दिव्यांगांना तुम्ही आजच्या निमित्ताने काय संदेश देणार? दिव्यांगांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जसे इतर लोक दष्टपुष्ट लोक जसं उत्साहाने हे करतात, त्याप्रमाणे दिव्यांगांनी त्यांच्या क्षेत्रात असं प्रगती करावी असं हे करतो। शासनाकडून काही योजनाचे त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही, त्याच्याकडे कसं बघतो? नाही, त्यासाठी आपण विविध माध्यमाचा आधार घेऊ, प्रेस नोट देऊ, आम्ही देतोच आहे, प्रत्येक योजनेचे वगैरे प्रेस नोट देतो। आता सोशल मीडियाचा वापर करू आणि विविध काही प्रिंट मीडिया, सोशल मीडिया याच्या अध्ययन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव? माझं नाव बाबासाहेब अरवत। किती जणांना दिले सर आज हे पारितोषिक? 25 लोक आहेत, सगळे वेगळे आहेत। ते सामाजिक कार्यकर्ते वेगळे आहेत, त्याच्यात विद्यार्थी वेगळे आहेत, ज्यांचं पुनर्वसन झालं ते वेगळे आहेत, अव्यांग दिव्यांग विवाहामधले ते लोक वेगळे आहेत। असे निमित्त तापडे यांचा कार्यक्रम घेण्यात आला। मी दिव्यांगांचे नेहमीच प्रश्न सोडवत असतात, आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामागचा उद्देश काय होता? खरं पाहता 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन हा देशभर नव्हे तर जगभर साजरा केला जातो।
दिव्यांगांना राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक या सर्व स्तरावरती दिव्यांगांना प्राधान्य दिलं पाहिजे. समाजाने दिव्यांगांना स्वीकारलं पाहिजे. दिव्यांग हा आपला घटक आहे आणि या घटकाला विविध माध्यमातून त्यांना पुढं आणलं पाहिजे आणि यांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्नही समाजाला समजले पाहिजेत. म्हणून जगभर हा दिव्यांग दिन साजरा केला जातो. अगदी युनायटेड नेशन म्हणजे युनोच्या जागतिक परिषदेमध्ये दिव्यांगांना मान सन्मान मिळत नाही, त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत, त्यांचे हक्क मिळत नाहीत. म्हणून राज्य आणि केंद्र शासनाचे अनेक कायदे आहेत, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. यासाठी अशा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाची गरज आहे आणि तो आज मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या मार्फत आज आयोजित करण्यात आला. निश्चितच दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं पाहिजे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या समस्या समाजापर्यंत, शासनापर्यंत आणि थेट कुटुंबापर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून अशा जागतिक दिव्यांग दिनाची अत्यंत गरज आहे. आज या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात आले. कोणत्या कोणत्या क्षेत्रातील नागरिकांना पुरस्कार देण्यात, दिव्यांगांना पुरस्कार देण्यात आले आणि कितीची निवड झाली? अनेक दिव्यांग हे आपल्या दिव्यांगत्वावर, शारीरिक दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत आणि या विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय असं कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील दिव्यांगांचा सन्मान सत्कार जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री बाबासाहेब आरावत साहेब यांच्या माध्यमातून इथे दिव्यांगांचा सन्मान झाला आहे. हा सन्मान म्हणजे दिव्यांगांना आणखी कार्य करण्याचं प्रोत्साहन देण्याची, एक ऊर्जा देण्याचं कार्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने केलं आहे. निश्चितच आजच्या पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची आणि एक ऊर्जा देण्याची गरज असते, ती आज या माध्यमातून मिळालेली आहे. आजच्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुम्ही दिव्यांग बांधवांना काय आवाहन करा?